जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहिलं तर अर्थातच एकमेकांसोबत आहेत फ्रेंड्स फायटर्स येराड संघ, त्यांच्या विपक्ष किंग्स आर्या बांजोळे संघ. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू, बॉल बॅक ड्राइव्ह आहे क्षेत्ररक्षक, पहिला चेंडूवरती विकेटचा पतन. मॅच ऑन झाली आहे. पहिला चेंडूवरती बॅटर आपण पाहिलं तर मैदान सोडतोय. बॅटर राहुल बॅक टू द डकआउट. वॉर स्टार्ट. पहिला चेंडूवरती गोलंदाज आपण पाहिलं तर प्रवीण आपल्या टीमसाठी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्याने मात्र मिळवून दिले विकेट. सर्व प्रेक्षकांचं मनापासून अधिक स्वागत आहे. झाडाखाली प्रेक्षक थांबलेत, जिथे जागा भेटेल तिथे थांबलेत. आज तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आणखीन चकाकणार आहे. ऋषी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, स्लीप आहे त्यांना मात्र बीट करून चेंडू मात्र निघून जातोय. फक्त 2 धावा इथे जरूर ऍड होतात. या टीमचा आयकॉन सध्या मात्र बॅटिंगसाठी आलाय, जिथे ऋषीला आपण पाहतोय. 3 दिवसामध्ये ऋषीने बराच दमदार खेळ केला. वेल स्टार्ट. सध्या आपण पाहिलं तर एक चांगला स्टार्ट टीमला भेटला. गोलंदाजी करत असताना अर्थातच फ्रेंड्स फायटर येराड या संघाला टॉस त्यांच्या दिशेने राहिला. आजचा टॉस जिंकून त्यांनी सांगितले पहिल्यांदा आम्ही गोलंदाजी करू. समोरच्या टीमला आमंत्रण दिलं बॅटिंगसाठी. ऋषी एका साईडला, त्याच्या समोर वेगवान गोलंदाज प्रवीण. हो, यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरून तेजनने पाहिला चेंडू वेगाने जातोय. चेंडू सीमारेषे जवळ, आता सीमारेषेच्या पार निघून गेलाय चौकार. वेलकम डीजे. या चौकाराने मात्र टीमच्या टोटलला मात्र जरूर चकाकी दिली. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 6च्या घरामध्ये 6 ऑन अ स्कोर कार्ड. टीमला सुरुवात देणं आता इम्पॉर्टंट राहील, कारण की एक विकेट खूप लवकर या टीमच्या पॅव्हेलियनच्या दिशेने गेले, जिथे राहुलला आपण पहिलं जागा सोडली आणि आता ऋषी मॅच मध्ये जबाबदारी घेतोय. फुल ऑन लेन चेंडू ड्राइव्ह केला. यावेळी मात्र आपण पहिला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिड विकेट रिझनला फक्त एकच धाव कंप्लीट केली जाते. या केपीएल मध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती अगदी 34 50 राहिली असा खेळाडू सध्या मात्र मैदानामध्ये या टीमची आन बान शान. पहिला चेंडू फटका फसला गेलाय. बडी मछली जाल में फसी. माहिती पडलं नाहीये. चेंडू बॅक ऑफ द हँड थोडा स्लो झाला. टायमिंग चुकलं गेलंय. या टीमचा धन्यवाद. अगदी आपण पाहिलं तर टीमचा धन्यवाद मात्र यावेळी माघारी चाललाय. बॅट लावले त्याने डोक्याला, कारण की माहिती आहे त्याला या मॅच मध्ये झाली चुकी. ही मॅच त्याच्यासाठी अशी आहे, करो या मरो. भेटलं तर खूप काही जिंकायला भेटेल या मॅच मध्ये, पण गमावण्यासारखं देखील खूप काही असेल आजच्या दिवसामध्ये. या टीमचा धानाभाग मात्र जड मनाने चालला पॅव्हेलियनच्या दिशेने. सावरेल का आता टीम या आपल्या संपूर्ण सावलीतून? सावरेल का ही टीम आता या 2 धक्क्यांतून? जिथे आपण पाहिलं तर राहुल गेला माघारी, त्याच्या पाठोपाठ मात्र पुन्हा एकदा स्वप्नीलने सोडले 7. या मॅच मध्ये गोलंदाजी करत असताना प्रवीणने मात्र आपल्या भात्यातील चांगले चेंडू बाहेर काढल्या. सरप्राईज केलं त्याने. तर दुसऱ्या साईडला मात्र आपण पाहिलं तर फ्रेंड्स फायटर येराड संघाने या मॅच मध्ये मात्र केलाय कमबॅक. न्यू बॅटर मैदानामध्ये येईल. अर्थातच नवनाथ वरती आता विश्वास ठेवला. अगदी आपण पाहिलं तर या मॅच मध्ये लवकर जबाबदारी घ्यावी लागली ना. जबाबदारी जेव्हा तुमच्या खांद्यावरती येतं तेव्हा वय पाहिलं जात नाही. खांदे मजबूत असणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. या मॅच मध्ये असतील का नवनाथचे खांदे मजबूत? ऋषीची साथ त्याला कशी भेटेल? ही मॅच करो या मरोची आहे. जिंकलात तर प्रवास पुढे राहील, हारलात तर प्रवास इथेच थांबेल.
ओहो, यावेळी मात्र क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, सुरेख गोलंदाजी राहिले पहिल्या ओव्हर मध्ये. गोलंदाज आपण पाहिलं तर प्रवीणने मात्र खेळपट्टीवरती चांगला दबदबा दाखवला. अक्षरशः या खेळपट्टीला आपल्या प्रेमामध्ये पाडून घेतल्या. पहिल्या षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 7, लॉस ऑफ दी 2 विकेट्स. जाऊया सुमधुर संगीत ऐकूयात, अर्थातच डीजे. जाऊया मॅचच्या दिशेने. सागर गोलंदाजीसाठी सध्या मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती. स्लोअर वन, पहिला चेंडू बॅटच्या अगदी बॉटमला, जिथे आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू वेगाने जातो, अडवण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय. मस्तक पे दस्तक देते हुई 4 धावांसाठी येतोय चौकार. त्या साईडला ऋषी आहे, तो आयकॉन आहे या टीमचा. मात्र सागरला आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेट विश्वाने ज्या खेळाडूच्या खेळाची दखल घेतली, ज्या खेळाडूच्या खेळाची दखल घेतल्यानंतर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूला ओळख भेटली, असा गोलंदाज त्याच्या विरोधामध्ये शॉट ऑन फूल बाहेर काढण्याचा प्रयत्न, बॅटची टॉप एज, मात्र विकेट किपरच्या अगदी डोक्यावरून 2 धावेसाठी निघून जातोय. या मॅच मध्ये नवनाथ आलाय, आता ऋषीशी चर्चा करतोय. असं म्हटलं जातं चर्चा केल्याने बरेच विषय मिटतात. हा विषय मिटला जाईल का? कारण की आतापर्यंत नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन हा स्ट्रायकिंगच्या बॅट्समनचा आरसा मानला जातो. चेंडू कुठे टप्पा पडतोय, कसा टर्न होतोय, या सर्व गोष्टी आता नवनाथने मात्र ऋषीच्या कानामध्ये कुजबूज केली आहे. काय असेल ही कुजबूज? या मॅचला देईल का ऋषी वेगळं वळण, का पुन्हा एकदा सागर आपल्या गोलंदाजीची चमक दाखवेल? चेंडू पडल्यानंतर टर्न केला, शॉट ऑन फूल, यावेळी मात्र खेळून काढला, जिथे धावा मात्र आपण पाहिलं तर जातात 2 आणि 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली. अर्थातच 15 धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती सजली आहे. आज प्रेक्षक आज सोमवार आहे आणि आज सोमवारच्या दिवसामध्ये देखील एवढी प्रेक्षकांची गर्दी, त्याच्यामध्ये थोड्या वेळानंतर आणखीन गर्दी तुम्हाला बघायला भेटेल. तब्बल 3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. यावेळी आडव्या बॅटनं मिड विकेट रिजनच्या बाहेर बाहेर बाहेर. वेलकम. दोन्ही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर दुसऱ्या साईडला या टीमचे मास्टरमाइंड कॅप्टन दत्ताभाऊ लगेच गोलंदाजाकडे धावत गेले. त्यांनी देखील कुजबूज केल्या. त्यांना माहिती आहे या मॅच मध्ये बोलावं लागेल, कम्युनिकेशन करावं लागेल. बोलणे से सब होता, बोललाय या मॅच मध्ये कम्युनिकेट केलं आता गोलंदाजासोबत. तर दुसऱ्या साईडला ऋषीने आपल्या भात्यातील सर्वात चांगला फटका यावेळी मात्र बाहेर काढला. ओहो, व्हॉट अ बॉल. पडल्यानंतर काटा बदलल्यानंतर कोण बदलल्यानंतर मार्ग बदलल्यानंतर प्रवाह बदलला आणि प्रवाह बदलणारा चेंडू मात्र हवेमध्ये हेकावे घेत असताना रंग बदलून गेला. चेंडू पडला कधी आणि कधी आत आला. या दोन्ही गोष्टींच्या मध्ये मात्र बॅटर फसला गेला. तोपर्यंत विकेट किपरने बाकीचं काम केलं. या मॅच मध्ये कमबॅक केलं आता सागरने. ऋषीला देखील उत्तर देण्यासाठी तयार राहावं लागेल. या मॅच मध्ये तब्बल 1 चेंडू बाकी आहे. यावेळी आडव्या बॅटनं टीट फॉर टॅट, जशास तसे उत्तर. ईट का जवाब पत्थर से देंगे, कड़वा देंगे जनाब, सांगितलं ऋषीने. या मॅच मध्ये शेवटच्या चेंडूवरती दुसऱ्या ओव्हरच्या त्याने लगावलाय षटकार आणि टीमची टोटल आफ्टर 2 ओव्हर जाऊन पोहोचते 27, लॉस ऑफ डी 2 विकेट्स.
सन्मान्य आदरणीय प्रशांत शेठ पाटील, अर्थातच चंद्रभागा कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा, या कोयना विभागातील युवा सेनेचे प्रमुख आपण पाहिलं. बरीच मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतली. तर स्पॉन्सर गोळा करणं हे खूप महत्त्वाचं काम असतं. ती मी म्हणेल सिंहाचा वाटा त्यांनी या स्पॉन्सरशिपमध्ये उचलला. बरीच मेहनत करताना पाहिले असं म्हटलं जातं, रात्रीचा दिवस केल्याशिवाय सोन्यासारखा दिवस बघायला भेटत नाही. त्यांची मेहनत आम्ही सर्वांनी जवळून पाहिली आहे. आणि का या KPLसाठी आपण पाहिलं तर आज वरच्या लेवलला KPL जाऊन पोहोचते. प्रत्येकाचा खारीचा वाटा राहिला आहे. प्रत्येकाने आपापल्या मदतीने आपापल्या परीने मेहनत या स्पर्धेसाठी जरूर केल्या. पण खास करून आम्ही उल्लेख करतो प्रशांत शेठ पाटील यांचा. त्याच्या मागचं कारण असं की ओम साई MTC आणि संपूर्ण कॉमेंट्री टीमचा संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती असते. 4 दिवस राहण्याच्या सोयीपासून सकाळच्या चहापासून संध्याकाळच्या जेवणापर्यंत संपूर्ण काळजी ही प्रशांत शेठ पाटील यांच्या माध्यमातून आमची घेतली जाते. आणि त्यामध्ये कुठलीही कमी आत्तापर्यंत त्यांनी पडून दिलेली नाही आहे. संपूर्ण आमच्या टीमच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चेंडू आपण पाहिला थोडासा बाहेर ठेवला, अवे फ्रॉम दी बॉडी, शरीरापासून बाहेर ठेवलेला चेंडू. दुसऱ्या साईडला गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर यशवंत सूर्यवंशी, ज्या गोलंदाजाने आत्तापर्यंत कित्येक सामन्यामध्ये गोलंदाजी करत असताना थरारक नाट्य रंगवल्या आणि सामने देखील खेचून आणलेत, असा गोलंदाज सध्या मात्र समोर. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फसला गेला, क्षेत्ररक्षक थांबला, वन बाउंड चेंडू अदर पकडण्याचा प्रयत्न, थोडीशी धडपड होते. अगदी आपण पाहिलं तिथे नक्की इथे धाव फक्त एकच कंप्लीट केले. कारण की ऋषीने देखील पाहिलं होतं, ऋषीने मनामध्ये ठरवले सध्या जी मॅच आहे संपूर्ण मी माझ्या खांद्यावरती घेणार आहे. कारण की टीमला विश्वास आहे ऋषीवरती, ऋषीला आपल्या बॅटीवरती, बॅटीचा विश्वास आहे का मनगटावरती, आणि मनगटाच्या जोरावरती या मॅच मध्ये अजून किती फटके ऋषीच्या बॅटमधून येतील. एक शांत क्रिकेटर आहे, मात्र जेव्हा वेळ येते तेव्हा त्याने मात्र आपल्या भात्यातील फटके बाहेर काढून प्रत्येकाला चकित केल्या. तर दुसऱ्या समोर यशवंत आहे, दडपण आहे या मॅच मध्ये, बऱ्याच गोष्टी डोक्यामध्ये चालू आहे. गोलंदाज जेव्हा गोलंदाजीसाठी येतो त्याच्या मनामध्ये, फलंदाजाच्या मनामध्ये नक्की काय चाललंय जाणून घेण्याचं तंत्र तो विकसित करत असतो. आणि त्याच्यामध्ये जेव्हा अडचण येते तेव्हा गोलंदाज मध्येच थांबतो. आणि सध्या तेच बघायला भेटलं. पुन्हा मात्र आपल्या रनअपवरती यशवंत. ओ सरप्राईज चेंडू, हंटिंग ऑफ द साऊंड. यशवंतनी जसा चेंडू टाकला तसा त्यांच्या घशातून जो आवाज आला त्यालाच म्हटलं जातं हंटिंग ऑफ द साऊंड. आणि आता या मॅच मध्ये मात्र उत्तरं चांगली दिली जातात. काल प्रत्येकाने अभ्यास केला, पण आतापर्यंतचा इतिहास हा राहिला की काल तुम्ही काय अभ्यास केलाय तो महत्वाचा नाहीये, आज परीक्षेमध्ये काय लिहिताय त्याच्यावरती तुमचा रिझल्ट आहे. आज कोण ठरवेल आपला रिझल्ट. पुन्हा चांगला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, अगदी प्रेक्षकांच्या भेटीला, जिथे मात्र आहे व्हाईट बॉल प्लस GST 2 म्हणजे आत्ताच्या तब्बल 3 धावा. या 3 धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 31-31. या मॅच मध्ये एक चांगली टोटल द्यावी लागेल, चांगली फिगर द्यावी लागेल. मॅजिकल फिगर काय असेल या मॅच मध्ये, प्रेक्षक मात्र आतुरतेने या मॅच कडे लक्ष ठेवतात. त्यांना माहिती आहे KPLचा प्रवास पुढे कोण करेल आणि KPLच्या प्रवासामध्ये पुढे कोण थांबेल. यावेळी फटका थोडासा फसला, ही कॅच इम्पॉर्टंट होती. या टीमचा आणखीन एक मासा अडकला गेला. आशेचा एकमेव किरण होता, अपेक्षा होती, आकांक्षा होती, महत्वाकांक्षा होती. या मॅच मध्ये ऋषीने केला होता प्रयत्न, मात्र त्याच्या समोर यशवंतने टाकलेत काटे. त्याच काट्यामध्ये हा फलंदाज अडकला गेला. खाली मान घालून मात्र जड मनाने तो देखील पवेलियनच्या दिशेने जातोय. या टीमला आता भेटलाय तिसरा धक्का. बॅटर ऋषी बॅक टू द डकआउट. धावसंख्या आहे 31. धावसंख्या 31 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. दत्ताभाऊ सध्या क्लोज विकेट कीपर आहे. त्यांना माहिती आहे बंटी आणखीन एक महत्वाचा बॅटर या टीमचा. आता याच बंटीला आता मात्र थांबावं लागे. विकेट कीपर क्लोज आहे.
पहा चतुरे चालाक आहे दत्ताभाऊ, क्लोज झाले होते, बॅट स्विंग केली, चेंडू त्यांच्या हातामध्ये तोपर्यंत होत्याचं नव्हतं करून टाकल्या. आयुष्यातला एक सेकंद किती महत्वाचा असतो याची जाणीव जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर आत्ताचा रिप्ले पहा. एका सेकंदाने बॅट राहिली हवेमध्ये, तोपर्यंत बेल्स झाल्या उद्ध्वस्त आणि दुसऱ्या साईडला मात्र पॅव्हेलियन झाला शांत, चिडी चूप. पॅव्हेलियन सध्या आपण पाहतोय अर्थातच जो अगदी शांत आहे किंग्स आर्यस बांजोळे संघ. शांतता या टीमच्या संपूर्ण पॅव्हेलियन मध्ये म्हणतं कित्येकदा असं म्हटलं जातं ही वादळापूर्वीची शांतता देखील असू शकते. या मॅच मध्ये एका साईडला आपण पाहिलं तर सातत्याने धक्क्यांवरती धक्के दिले जातात फ्रेंच फायटर हेराट टीम कडून. एका साईडला राहुलने विकेट टाकली, या मॅचची पहिला चेंडू आपण पाहिलं तर जिथे गेली विकेट असं म्हटलं जातं आणि ते खरं आहे की काय आता मात्र लक्षात आलं. शर्टाचं पहिलं बटन चुकल्यानंतर सगळी बटन चुकीची लागतात. या मॅच मध्ये राहुलची विकेट आल्यानंतर टीम मात्र पत्त्यांच्या बंगल्यासारखी ढासळू लागल्या. या मॅच ओहो चांगली गोलंदाजी. जेव्हा जेव्हा यशवंत आले तेव्हा तेव्हा मॅच टर्न केले. जिथे रिक्स आहे तिथे यशवंत यांची एंट्री फिक्स पाहिल्या. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करत असताना तब्बल 2 विकेट त्यांनी सादर केल्यात आणि तब्बल तिसऱ्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आहे 31च्या घरामध्ये. थांबवले धावसंख्येला, ब्रेक लावल्या या धावसंख्येला, जखडून ठेवलं या धावसंख्येला, पायामध्ये बेड्या ठोकल्यात या धावसंख्येच्या. जी जैसे ते वैसे आहे सावधान. 31 लॉस ऑफ द 4 विकेट्स. संगीत मात्र जरूर आपण पाहिलं. एका साईडला नवनाथ आहे, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर विजय. या मॅच मध्ये नवनाथ वरती जबाबदारी असताना गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर विष्णू. बाहेर निघाला आडव्या बॅटने, शॉट ऑन पूल, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या उंजळीतून बाहेर चेंडू निघून जातोय की काय. हा चेंडू क्षेत्ररक्षण झालाय की नाही लेट्स सी. नक्की काय घडलंय आम्हाला देखील काहीच कळलेलं नाहीये. अंपायर कळवतील आपल्याला. येस आत्ताची एकच रन. ओहो चांगलं क्षेत्ररक्षण. मी म्हणेल तब्बल 5 धावा अडवलेत. तब्बल 5 धावा अडवल्या गेल्या. क्षेत्ररक्षण किती महत्वाचं या मैदानामध्ये. जीवाच्या आकांताने तुम्हाला आपल्या टीमसाठी एक एक धाव तर अडवावीच लागेल. एका धावेची किंमत तुम्हाला शेवटच्या क्षणाला समजते. हवा पहा, हवा सुटली आता. भगवा अगदी डोलाने फडकतोय. लीडिंग एज आहे इथे. चेंडू जागच्या जागी खेळत राहिल्या. मास्टर माइंड दत्ता भाऊने या मॅच मध्ये बरंच काही शिकवलंय गोलंदाजांना. यष्टांच्या मागे सेंटर ऑफ द अट्रॅक्शन आपण पाहतोय. जर्सी नंबर 10 या KPL ची खासियत राहिली. प्रत्येक टीम ओनरची जर्सी नंबर 10 तुम्ही पाहिले आणि या KPL ची ती खासियत आहे. कोयना प्रीमियर लीगची ती खासियत आहे. बऱ्याच गोष्टी नवीन करण्यात आल्या तिथे. तर दुसऱ्या साईडला गोलंदाज आपण पाहिलं तर विष्णू. या मॅच मध्ये मात्र निर्धाव चेंडू काढत असताना पुन्हा एकदा उत्तर विचारतो बॅटरला. विजय यावेळी मात्र शॉट ऑन पूल जरूर करतोय. जिथे आपण पाहिलं क्षेत्राच्या वेगाने येतोय. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न जागा सोडले, थांबावं लागतंय. एकाच धावेवरती समाधान. आता एक एक धावासाठी देखील तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. कारण की मी आधीच चर्चा केली की या मैदानामध्ये एका एका धावेची किंमत देखील वाढली गेली आहे. तुमच्या गळ्यामध्ये सोन्याची चेन असली तर नाही, तिची किंमत नाहीये जास्त. आज एका धावेची किंमत वाढली आहे. एक धाव, एकेका धावेसाठी प्रयत्न करावा लागतो. ही मजा या KPL ची. का कोयना नगरीचा वर्ल्ड कप म्हणलं जातं या स्पर्धेला, त्याचं जिवंत उदाहरण मात्र तुम्ही समोर पाहता. दुसऱ्या साईडला मॅचला रंगत आणण्याचा प्रयत्न मात्र नवनाथ कडून केला जाईल का. विकेट कीपर अगदी क्लोज. लीडिंग एज अडवण्याचा प्रयत्न, बोटाला चटका. अगदी 2 धावेसाठी. एक एक धाव, 2-2 धावा खूप इम्पॉर्टंट असतील या मॅच मध्ये. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते अगदी 35च्या घरामध्ये. 35. चौथं षटक सध्या मात्र चालू आहे. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत मात्र सादर केलाय.
पुढे येऊन घेण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. यावेळी मात्र पकडले अप्रतिम कॅच, मिठी मारले, जादू की जप्पी. या मॅच मध्ये खेळ दमदार करा. चर्चा केली जाते गोलंदाजाची. प्रत्येक गोलंदाज येतोय विकेट घेतोय, प्रत्येक गोलंदाज येतोय काटा बाजूला काढतोय. या मॅच मध्ये आतापर्यंत तब्बल 5 चेंडूचा खेळ झाला. धाव संख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 35. कॅमेराच्या माध्यमातून आमच्या पोलीस बांधवांची व्हॅन दाखवली जाते. PSI आमचे साळुंके साहेब सध्या मात्र या मॅचचा आनंद घेत असताना सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण देऊन त्यांचा नायनाट करण्यास कटिबद्ध असलेले आमचे पोलीस बांधव, त्यांचं देखील या KPLच्या माध्यमातून खूप सारं स्वागत केलं जात आहे. संपूर्ण मॅचचा आनंद त्यांच्या माध्यमातून घेतला जातोय. तब्बल 4 षटकांचा खेळ संपला गेला आणि 4 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 36-36. कारण की आज आपण पाहिलं तर प्रत्येकाने क्रिकेटवरती प्रेम केलंय. आज या कोयना नगरीच्या अगदी बाजूरून जात असताना प्रत्येकाला थांबूसं वाटतं, आपल्या गाडीचा ब्रेक दाबूसा वाटतं. कोणी होय, त्यांनी देखील आयुष्यात क्रिकेटवरती प्रेम केलंय. आयुष्यात पहिलं प्रेम राहिलंय क्रिकेट. जिने कधी सोडलं नाही, जिच्याशी ब्रेकअप करायची इच्छा कधीच मनात आली नाही, ते म्हणजे क्रिकेट. आमच्या प्रत्येकाच्या रक्तामध्ये सळसळ कळतं हे क्रिकेट. आणि KPLचं क्रिकेट याची बातच नाही आई. इथली असलेली माणुसकी, इथले असलेलं प्रेम, इथलं असलेलं कुतूहल, इथला सन्मान, प्रत्येक गोष्ट तुम्हाला हवी हवीशी वाटेल. KPL कोयना नगरीचा वर्ल्ड कप सध्या समोर. शेवटचं षटक. यशवंत यावेळी मात्र गोलंदाजीसाठी जरूर आले. पहिली धाव तो वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? जागा सोडले, फेकी तो बंद केली. एका धावेचं स्वप्न एकाच धावेती यावेळी पूर्ण करावं लागतंय. रनिंग रेस लागली आता. तोपर्यंत मात्र अगदी एकच धाव. सूरजने स्ट्राईक ठेवले. रनआउटच्या सुरूमध्ये दुसरा बॅटर मात्र बाद होतोय. नाही तर अंपायरला बोलवूच नका, कारण की बरोबर सर येस त्यांना देखील मान द्यावा लागतो. कारण की त्यांनी सांगितलं नॉन स्ट्रायकिंग आउट. येस, नॉन स्ट्रायकिंग आउट. तब्बल धावसंख्या आपण पाहिली तर 37-37. हे मॅच गेले 3 दिवस अगदी सुरळीत आमच्या पंचांच्या माध्यमातून न्याय दिला या स्पर्धेला त्यांनी देखील. हो, यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या अगदी जवळ क्षेत्ररक्षण दमदार झालाय. पडणारा प्रत्येक जण पडत नसतो, पडणारा घडत असतो. या मॅच मध्ये आता क्षेत्ररक्षण झालंय दमदार. तो उठून उभा राहिलाय. व्हॉट एफर्ट्स, व्हॉट एफर्ट्स. प्रयत्न चांगला राहिलाय. येस अंपायर लेग. अंपायरच्या मनामध्ये शंका आहे. जर तुमच्या मनामध्ये काही शंका असेल तर दूध का दूध पाणी का पाणी करण्यासाठी ओम साई MTC आहेच. त्यांच्या मनामध्ये आहे शंका. लेट्स सी, दोघे चर्चा करतायत. ओम साई MTCच्या कोर्टामध्ये त्यांनी टाकलाय चेंडू. थर्ड अंपायरच्या माध्यमातून घेतला जातो. आणि आता डिसिजन काय असेल? हा जर असेल षटकार तर कदाचित या धावसंख्येला येईल चकाकी. लेट्स सी व्हॉट हॅपन. सेफ आहे ही फिल्डिंग. वा वा वा, क्लास. कोयना नगरीतले चिते पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये आलेत. वा, काय क्षेत्ररक्षण. आज मी माझ्या टीम साठी एक एक धाव वाढवण्यासाठी जीवाचं रान करेल, पण आज एक एक धाव वाढवण्यासाठी मी हवा तो प्रयत्न करेल. प्रत्येकाने जंग बांधलाय मनाशी. येस, नो बॉलचा इशारा. इट्स नो बॉल.
त्यामध्ये चेंडू आपण पाहिलं तर प्लस GST. आत्ताचा नो बॉल आहे. इट्स आत्ताचा चेंडू केला थ्रो. येस, हे साधला अंपायर्सने. त्याचबरोबर आपण पाहिलं तर खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेला आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून चौथं प्राइज आपल्याला स्पॉन्सर केलं. आमच्या चौथ्या प्राइजचे स्पॉन्सर अर्थातच टीमची टोटल सध्या मात्र आपण पाहिली तर 42 धावसंख्या सध्या मात्र टीमच्या टोटलमध्ये होते ऍड. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर चौथं प्राइज यांच्या माध्यमातून देण्यात आले. ते आमचे सन्माननीय आदरणीय जिल्हाध्यक्ष सातारा मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे दक्ष नागरिक संस्था पनवेल नवी मुंबईचे राज्य सदस्य सन्माननीय आदरणीय डॉक्टर सिराजी तांबोळी साहेब यांच्या माध्यमातून चौथं प्राइज या स्पर्धेला देण्यात आलं. खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी या स्पर्धेला दिलेत. नोची 1 धाव प्लस GST 2, तब्बल धाव संख्या जाऊन पोहोचते 42. आता चेंडू बाकी आहेत तब्बल 4. कंटिन्यू मध्ये मयूरला आपण पाहतोय. ओहो, यावेळी पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पहिली धाव वेगाने अगदी आरामामध्ये कंप्लीट केले तुषार. स्पायडरला या मॅच मध्ये जबाबदारी घ्यावी लागेल, कारण की या KPL साठी मेहनत करता करता त्याने स्वतःचा फॉर्म कुठेतरी बाजूला सोडलाय. हे त्याला माहिती आहे. बरीच धावपळ त्याची होते या KPLच्या माध्यमातून, पण त्याचा फॉर्म त्याला परत आणावाच लागेल. या मॅच मध्ये चेंडू तब्बल बाकी आहेत अजूनही 3, आणि 3 चेंडू म्हणजे बरंच काय बाकी आहे. तुषार अकेला काफी आहे. इस स्पायडर यावेळी मात्र ड्राइव्ह केला. 1 धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जाईल का? दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जातो. चेंडू फेकला, स्ट्रायकिंग एंडला स्पायडर जीवाच्या आकांताने. व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. या 1-1 धावा, 2-2 धावा तुम्हाला कंप्लीट कराव्या लागतील. मांग के नहीं देंगे तो हम छीन के लेंगे, छीन के लेंगे जरूर, हे सांगायला हवंय. सिंगल डबल्स देखील इम्पॉर्टंट आहेत या मॅच मध्ये. धाव संख्या जाऊन पोहोचते 45 धाव संख्या. अजय विजयने सांगितले षटकार लगावला तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या माध्यमातून तुषारसाठी असेल. क्षेत्ररक्षण घर फिरवलं जात आहे. दत्ता भाऊंना का सांगितलं, दत्ता भाऊंना का म्हटलं की मास्टरमाइंड कॅप्टन आहे हा, मास्टरमाइंड संघ मालक येथे. लेग स्लीपला ढकललाय, डीप स्क्वेअर लेग रिजनला, डीप कव्हरला आतमध्ये घेतलाय, स्लीप एक तैनात केलाय, काव कॉर्नर आहे, लॉंग ऑन देखील तैनात आहे, लॉंग ऑफला खेळाडू उभा आहे. पुढे येऊन अटेम्प्ट केलाय, चेंडू हवेमध्ये. 1 धाव तर कंप्लीट केले, तोपर्यंत कॅच होतीये ड्रॉप. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. लक्षात ठेवा 1-1 धाव या मॅच मध्ये मैदानामध्ये इम्पॉर्टंट आहे. 1 कन्वर्ट इंटू 2 या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले 47. तब्बल चेंडूचा खेळ बाकी अजूनही एक चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. ओहो, यावेळी मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, मात्र अगदी निघून चाललाय 4 धावेसाठी. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 51 आणि 52 धावेचं आव्हान या मॅच मध्ये दिलं. बॅटिंग करत असताना किंग्स आर्या वांझोळ या टीमने अर्थातच फ्रेंड्स फायटर येराड या संघाला 52 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये. त्याचबरोबर आगमन झाले आमचे शिवसेना उपतालुका प्रमुख सन्माननीय आदरणीय दिलीपजी सपकाळ साहेब, त्यांच्यासोबत आमचे लोकमतचे पत्रकार बांधव सन्माननीय आदरणीय निलेशजी साळुंके साहेब. दोन्ही मान्यवरांना विनंती करेल, आपल्या दोघांना मी विनंती करतो, आपण या व्यासपीठावरती आपल्या दोघांचं मनापासून अधिक स्वागत असेल. तुम्ही आल्याने या व्यासपीठाला शोभा जरूर येईल. KPLच्या माध्यमातून तुम्हा दोघांचं मनापासून अधिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. आणि तुम्हा दोघांसाठी असेल सुमधुर संगीत.
जो यूज केला तो आणून द्या एका खेळाडूला, त्याची गरज आहे. आपण पाहिलं तर सन्माननीय आदरणीय गणेशजी सावंत दादा यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर KPLसाठी मॅन ऑफ द सिरीजचा फ्रीज त्यांच्या माध्यमातून देण्यात आला. दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर फायनल मॅचसाठी जो कूलर आहे तो स्पॉन्सर आपले सन्माननीय आदरणीय बापूसाहेब गुरव निलेश साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आला. KPL ट्रॉफी आपण पाहिले तर आमचे नेचलचे बबनजी मोहिते सर यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. प्रत्येक सामनावीरसाठी अजयजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आली. सर्व चेंडू आपण पाहिले तर आमचे सन्माननीय लक्ष्मणजी रामचंद्र झोरे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्याचबरोबर आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समनसाठी जी बॅट आहे ते आमचे सन्माननीय आदरणीय BBS APMC मार्केटचे आमचे सन्माननीय आदरणीय बापूजी शेके साहेब यांच्या माध्यमातून ती स्पॉन्सर देण्यात आल्या. त्याचबरोबर बेस्ट बॉलरसाठी शूज आपण पाहिले तर आमचे सन्माननीय आदरणीय प्रियंका एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा मयूरजी देसाई साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. त्याचबरोबर बेस्ट कॅच ऑफ द टुर्नामेंटसाठी शूज आपण पाहिले तर आमचे मिरगावचे सुनीलजी सपकाळ साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. त्याचबरोबर आपण पाहिलं तर आमचे बेस्ट फिल्डरसाठी शूज आपण पाहिलं तर नानेलचे अनिल साहेब यांच्या माध्यमातून ते देण्यात आले. त्याचबरोबर बेस्ट विकेट किपरसाठी शूज आपण पाहिले तर शालिनी मुवसचे सन्माननीय किरणजी चाळके साहेब यांच्या माध्यमातून स्पॉन्सर देण्यात आले. स्टम्प्स आपण पाहिले तर ईशान प्रमोद चाळके कामरगाव यांच्या माध्यमातून ते देण्यात आले. मेडिकल किट सौजन्य आपण पाहिलं तर मयूर तुळशीराम पवार साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आले. प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला राहिले. प्रत्येक स्पॉन्सर आम्हाला या स्पर्धेला भेटला गेल्या. त्याचबरोबर आमचे महादेव येडगे व उमेशजी जाधव साहेब यांचं महत्त्वाचं योगदान राहिले. सावराराम लाड साहेब त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेला राहिलं आहे. नंदकुमार सुर्वे साहेब, सुरेजी पवार साहेब आमचे वाटोळेचे, राजू गोविंद कुराडे साहेब असतील, प्रशांत खराडे साहेब असतील, कुशाबा कुराडे साहेब असतील, सचिन भाऊ कदम साहेब असतील, वैभवजी देशमुख साहेब असतील, राहुल शेठ कडोले साहेब असतील, त्याचबरोबर बाळासाहेब पवार साहेब असतील, भरतजी माने साहेब असतील, विशाल शेठ बाबर साहेब असतील, शैलेजी गुरव साहेब असतील, आनंद चाके सर असतील, या सर्वांचं आर्थिक मदत या स्पर्धेला लाभले. मंगेशजी मनोहर कुराडे साहेबांना विसरून चालणार नाही आहे. आमचे पाटणचे सूरज पवार साहेबांना आम्ही कसे विसरू. आमचे सन्माननीय आदरणीय कुंडलिकजी पवार साहेब त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. गीता ज्वेलर्सचे गणेश पावसकर साहेब त्यांचं महत्त्वाचं योगदान या स्पर्धेला राहिलं आहे. रासाटीचे आमचे सन्माननीय अशोकजी दगडू कदम साहेब यांना विसरून चालणार नाही आहे. गणेशजी कदम साहेबांची आर्थिक मदत या स्पर्धेला भेटली आहे. प्रमोद जाधव रासाटीचे त्यांची आर्थिक मदत भेटले. मिरगावचे विजय शेलार साहेब त्यांची आर्थिक मदत या स्पर्धेला आहे. 360 मेडिकल पाटण यांना आम्ही विसरणार नाही आहोत. सनी कांबळे यांचं देखील महत्त्वाचं योगदान या स्पर्धेला राहिलं आहे. दयानंद नलवडे साहेब यांनी पाणी सौजन्य तर सूरज गुरव याच्या माध्यमातून संपूर्ण क्रिकेटचं साहित्य देण्यात आलं. सर्व स्पॉन्सर्सचं मनापासून आभार व्यक्त करतो. देणाऱ्यानं देत राहावं आणि घेणाऱ्यानं घेत राहावं. देणाऱ्यानं देता देता या KPLसाठी खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद जरूर दिला. थँक्यू सो मच. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे सेकंड इनिंग मात्र रंगेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 52 धावेचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलं गेलं. 52 गोलंदाजीसाठी आपण पाहिलं तर अर्थातच शैलो आलाय सध्या गोलंदाजीसाठी. ग्रीन सिग्नल आलाय अंपायरचा. लेट्स प्ले द मॅच. बाहेरचा चेंडू, बाहेर छेडछाडी करण्याचा प्रयत्न. आता मजा येईल या मॅचला, कारण की यष्ट्यांच्या मागे अमित दादांची देखील कला बघायला भेटेल. गेल्या 3 दिवसामध्ये या विकेट किपरने देखील प्रभावित केले. तुमच्या समोरच्या टीम मधल्या दत्ता भाऊंनी ज्या पद्धतीने प्रभावित केलं तसंच अमित देखील आहे ज्यांनी प्रभावित केलं ॲज अ विकेट किपर. हो, यावेळी चेंडू फसलाय, उचललाय. कव्हर रिझन कोण पकडणार अजेल. चेंडू अखेरीस मात्र जातोय नो मॅन्स लँड मध्ये. प्रयत्न तर चांगला राहिला आणि प्रयत्न करणं आपल्या हातामध्ये. यश भेटेल नाही भेटल ही नंतरची गोष्ट आहे, पण प्रयत्न हा झालाच पाहिजे. या मॅचमध्ये सुशील आहे स्ट्रायकिंगला. त्यांच्या सोबत आपण पाहिले तर या टीमचे ओनर कॅप्टन दत्ता भाऊ देखील सोबत आहे. ही मॅच कशा पद्धतीने पुढे जाईल आणि या मॅचमध्ये काय घडेल, काय बिघडेल. उचललाय फटका, थोडासा फसलाय. नवनाथ आहे त्यांच्या ओंजळीमध्ये चेंडू
अशी सुरुवात झाली होती पहिल्या इनिंगची आणि तशी सुरुवात होते सेकंड इनिंगची. म्हणजेच काय, तुमच्याकडे शेर आहे तर आमच्याकडे सव्वा शेर आहे, तुमच्याकडे बाहुबली आहे तर आमच्याकडे ग्रेट खली आहे. आणि खलीबली खलीबली या मॅच मध्ये नक्की होईल, येईल मजा, होईल प्रेक्षणीय मॅच. कुठेही जाऊ नका, जोडून राहा KPL 2023 सीझन 5. वाजव ना पहिला. इथे उपस्थिती आपण पाहतोय. त्याचबरोबर आमचे नेचल गावचे सरपंच सन्मान्य आदरणीय पांडुरंगजी घोलप साहेब, त्यांचं देखील इथे उपस्थिती. वेलकम, तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. आमचे नेचल गावचे विद्यमान सरपंच आदरणीय पांडुरंगजी घोलप साहेब यांची देखील उपस्थिती KPL ला तुम्ही पाहताय. ज्यांच्या माध्यमातून ही चमकणारी ट्रॉफी स्पॉन्सर करण्यात आली आहे ते सन्मान्य बबनजी मोहिते साहेब यांचं देखील आगमन या KPL साठी आपण पाहतोय. मॅचला येईल मजा. तेजनाला या मॅच मध्ये आपल्या टीमचा आयकॉन सध्या मात्र मैदानामध्ये, त्याच्या समोर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी शैलू. बायचा चेंडू, चेडचारी झाली या मॅच मध्ये. आता तेजन देखील चाललाय माघारी. आधी चर्चा केली, या वाटेमध्ये आता काटे टाकले गेलेत. शैलूने या मॅच मध्ये आणला वेगळा ट्विस्ट. कुठेही जाऊ नका, दोन शेर आले एकमेकांसमोर आणि आतापर्यंतचा इतिहास राहिला. एका मॅनामध्ये दोन तलवारी कधीच बसल्या नाहीयेत आणि एका महाराष्ट्रामध्ये दोन मुख्यमंत्री कधीच झाले नाहीयेत. मैदान जर हे जंगल असेल तर या जंगलाचा राजा देखील एकच असेल. कोण असेल या जंगलाचा राजा आणि या मॅच मध्ये कोण करेल कमबॅक? आजच्या दिवसामध्ये नवनाथ यांनी तब्बल पकडले 2 कॅच, कालच्या दिवसामध्ये पकडल्या होत्या 3 कॅच. टोटल त्यांनी आतापर्यंत 6 ते 7 कॅचेस पकडून आपल्या टीमला आणले, कमबॅक करून दिले. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. आलेल्यांच्या पेट्रोलचा पैसा वसूल झाला या मॅचने. का KPL ला कोयना नगरीचा वर्ल्ड कप म्हटलं जातं. एक वरच्या लेवलला आपण आलोय. दिवसाची रात्र केल्याशिवाय सोन्यासारखे दिवस बघायला भेटत नाही. हे सीझन 5 आहे, पुढचा नजारा वेगळाच असेल. ही तर सुरुवात आहे, अजून पिक्चर खूप बाकी आहे. तर दुसऱ्या साईडला अमोल आलाय मैदानामध्ये. त्याच्या समोर गोलंदाजी करत असताना शैलो. तब्बल 4 चेंडू आतापर्यंत झालेत आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती सध्या मात्र शैलो उभा आहे. स्लोअर बनवता अगदी नवनाथ यांच्या बाजूने थोडक्यासाठी ढाईव्ह लगावण्याआधीच चेंडू निघून जातोय. प्रत्येक चेंडूवरती धगधग आहे, प्रत्येक चेंडूवरती धगधग आहे. काळजाचे ठोके चुकतायत प्रत्येक चेंडूवरती. व्हॉट अ मॅच. तब्बल चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 5. प्रशांत भाऊ, अशा मॅचेस असतील तर ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांनी या मॅच बघूच नाही. ज्यांना ऑलरेडी हृदयाचा त्रास आहे, बाय हट जाओ, बाय हट जाओ. कारण की या मॅचेस क्षणाला हृदयाचा त्रास आणि हृदयाचे ठोके वाढवत आहेत. सन्माननीय आनंदजी चाळके साहेब, मी विनंती करेल आपण या. हो, सुरेख फटका यावी गली रिजन मध्ये. आदरणीय आमचे स्पॉन्सर आदरणीय आनंदजी चाळके साहेब, विनंती करेल आपण जिथे कुठे असाल आपण प्लीज व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठावरून या मॅचचा आनंद जरूर घ्यायचा आहे. तुमचं स्वागत आहे. आमचे रवींद्रजी चाळके साहेब, आपण देखील या, आपलं देखील स्वागत आहे. अनिलजी चाळके साहेब या, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. KPL पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचले 6च्या घरामध्ये. 6 लॉस ऑफ डी 2 विकेट्स. वेलकम DJ. बरी असं देखील म्हटलं जातं. आमचे सन्मान्य
बाजीराव लाड साहेब आपलं देखील स्वागत आहे. वेलकम KPLच्या माध्यमातून सुस्वागतम. आडव्या बॅटनं खेळला फाईनला अगदी 2 धावा. तब्बल 2 चेंडूवरती आता 2 धावा अर्चित केलेत झालेत. तब्बल 2 चेंडूवरती 4 धावा खर्च केलेत. टीमची टोटल आहे 10 10 डबल डिजिट धाव संख्या. या स्पर्धेला आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकाचं प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. आपण पाहिलं तर प्रथम पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून माननीय वैभव पवार कन्स्ट्रक्शन व सचिन स्टोन क्रशर त्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर RB डेव्हलपर्सचे सर्वे सर्वा पैलवान समीरभाई डिगे साहेब यांच्या माध्यमातून, द्वितीय पारितोषिक माननीय राजाभाऊ शेलार साहेब माजी सभापती पंचायत समिती पाटणचे, त्याचबरोबर आमचे शिवसेना सातारा जिल्हा प्रमुख सन्माननीय जयवंतराव शेलार साहेब यांच्या माध्यमातून सेकंड प्राइज. इतर सर्व स्पॉन्सरची चर्चा करणार आहोत. आमचा तिसरा प्राइज आपण पाहिलं तर आमचे भालेकर साहेब, सतीशजी धोंडीराम कदम साहेब. ओहो, वेस्टांच्या मागे अमित आहे, क्लोज आहे. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक तुझा धाव संपवायला. या मॅच मध्ये उभा आहे यष्टीरक्षक मागे दत्ता भाऊ समोर असताना. आणि अशीच एक वेळ होती पहिल्या इनिंग मध्ये जेव्हा समोरच्या टीमचे खेळाडू बॅटिंग साठी असायचे, दत्ता भाऊ तेव्हा क्लोज विकेट कीपर असायचे. या मॅच मध्ये देखील तसंच चित्र. हो, इथे या गोष्टी नाही चालणार. एक एक धाव बाईच्या स्वरूपामध्ये तब्बल 2 धावा येतात. या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. 12 ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर 4 बॉल. 4 चेंडूचा खेळ झाला. चांगली गोलंदाजी सध्या आपण पाहतोय. प्रत्येक चेंडूवरती 2-2 धावा अर्चित केलेत. एक चेंडू निर्धाव राहिलाय. तब्बल 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च झालेत. आता स्लोवान गती परिवर्तन, इथे देखील चेंडू निघून जातोय. का म्हटलं जातं शक्तीपेक्षा युक्ती बरी आहे, आणि हे नेहमी म्हटलं जातं, कारण की जेव्हा पायामध्ये काटा जातो तेव्हा सुहीनीच काढावा लागतो, तलवार चालत नाही. म्हणून म्हटलं जातं शक्तीपेक्षा युक्ती बरी. तब्बल धाव संख्या 14च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 14 वॉड मॅच. तब्बल 1 चेंडू अजूनही बाकी आहे. बरंच काही बाकी आहे मॅच मध्ये. जोपर्यंत दत्ता भाऊ आहे तोपर्यंत मॅच ऑन असेल. तर समोरच्या साईडला स्वप्नीलने या मॅच मध्ये 1 चेंडू बाकी आहे. आणि बॅटनं घेण्याचा प्रयत्न स्लीप आहे. चेंडू गॅदर करतोय. इथे कुठलीही धाव दिली जात नाहीये. 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल आपण पहिली जाऊन पोहोचते 14च्या घरामध्ये. समीकरण आपण पाहिलं तर येणाऱ्या 18 चेंडू मध्ये तब्बल 38 धावांची गरज आहे. 18 चेंडू 38 धावा, तर 38 धावा 18 चेंडू अशी समीकरण या मॅचची आहे. या मॅच मध्ये जो जिंकेल तो पुढचा प्रवास करेल, जो पराभूत होईल त्याचा प्रवास इथेच थांबेल. कोण करेल तिकीट बुक पुढच्या प्रवासाची, कोणाची होईल तिकीट बुक पुढच्या पावलाची. या मॅच मध्ये अजून बरंच काही बाकी आहे, कारण की 18 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. या मॅच मध्ये गोलंदाज कोण समोर काढला जाईल? येस, या टीमचा महत्वाचा गोलंदाज अर्थातच किंग्स आर्यस वांझोळे या टीमचा हुकमी गोलंदाज अमित भाऊंना सध्या गोलंदाजीसाठी बाहेर काढल्या. आतापर्यंत जेव्हा जेव्हा आपण पाहिलं तर किंग्स आर्या वांझोळे संघ मैदानामध्ये उतरला तेव्हा पहिलं षटक सातत्याने अमित भाऊ यांच्या हातामध्ये पाहिलं. मात्र आज त्यांना थांबवलं, शैलूला पुढे आणलं, अमित भाऊंना तिसऱ्या षटकासाठी बाहेर काढल्या. प्लॅन ए प्लॅन बी सातत्याने बदलला जातोय. सातत्याने विकेट टेकर गोलंदाज राहिलाय अमित भाऊ. तर दुसऱ्या साईडला अमोलने या मॅच मध्ये कशा पद्धतीने मन बनवलं असेल. मी विनंती करेल, वेळेचं बंधन तुम्हाला देखील दिलं जात आहे. मी विनंती करेल वेळेचं बंधन प्लीज. ही शेवटची वॉर्निंग, अन्यथा 5व्या ओव्हरमध्ये एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. आणि ही पॅनल्टी लागण्याआधीच तुम्ही पटकन क्षेत्ररक्षण सजवून घ्या, कारण की टायमिंग चालू आहे तुमचं, वेळ घालवला जातोय. आपल्याला काय करायचं हे वेळेवरती नाही ठरवलं तर वेळ ठरवते आपलं काय करायचे. अशी वेळ आहे जी कधीच कोणासाठी थांबली नाहीये. हा आवाज दत्ता भाऊंचा होता. ही ओव्हर त्यांना हवी आहे. अटॅक केला जाईल का अमित यांच्यावरती? शेवटची वॉर्निंग. सो प्लीज मॅचला करूया स्टार्ट. रंगली आहे मॅच, तापली आहे मॅच. हो, यावी फटका थोडासा फसलाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूपर्यंत. कॅच यावे मात्र पकडली जाते. स्पायडर येतोय चेंडू खाली, पकडले त्याने. अप्रतिम कॅच. विकेटचं होतं पतन. अमोल बॅक टू द डकआउट.
शेवटपर्यंत अगदी प्रयत्न चांगला राहिला. व्हॉलीबॉल जम्प यावेळी मात्र घेतले ऋषीने, ज्याने तब्बल या मॅच मध्ये तब्बल 2 धावा तर अडवलेत. 2 धावा यावेळी मात्र कंप्लीट केल्या जातात. मयूरने देखील कालच्या दिवसामध्ये बराच प्रभाव टाकला. दत्ता भाऊंसाठी विश्वास ठेवणारा जर कुठला फलंदाज असेल तर मयूरवरती त्यांनी विश्वास दाखवला. आल्या आल्या त्याने मात्र आपल्या भात्यातला एक चांगला फटका बाहेर काढला. अमित भाऊंवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न दोन्ही साइडून यावेळी मात्र केला जातोय. बायचा चेंडू, छेडछाडी झाले. नवनाथ यांच्या अक्षरशः बोटांना चटका देऊन चेंडू निघून जातोय. बाहेरचा होता चेंडू, छेडछाडी केली या चेंडू सोबत. दत्ताभाऊ सांगतात बाहेरचे चेंडू सोडून द्यायचे. जिथे 2 धावा तर अर्चित झालेत, मात्र दुसऱ्या साईडला सातत्याने आपण पाहिलं तर फलंदाजापासून थोडासा बाहेर ठेवला जातोय. अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेपासून बाहेर ठेवणाऱ्या चेंडूवरती कदाचित विकेट भेटू शकते. हे अमित यांचं सूत्र आता मात्र दिसून येत आहे. तर त्याच्या समोर मात्र मयूर कशा देईल उत्तर, उत्तराला प्रत्युत्तर देणं हे खरं तर KPL मध्ये राहिलंय काम. 18 धावा. हो, आडव्या बॅटनं यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये. काव कॉर्नर रिझन आहे, खेळाडू निघून चाललाय सीमा रेषे पार. टोटल मात्र जाऊन पोहोचते 24-24. 24 धावसंख्या या स्कोर कार्डवरती सजल्या. टार्गेट आहे तब्बल 52 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. हो, आडव्या बॅटनं पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर. मयूरने सांगितलं मे झुकेगा नाही साला. व्हॉट अ स्ट्रोक. बावीस धावेची गरज. मॅच बनली आहे, बनवली आहे, घडली आहे, घडवली आहे, रंगली आहे, रंगवणारा मैदानामध्ये आहे. मयूरने या मॅच मध्ये 6चा पाडा बोलायला सुरुवात केली आहे. तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर स्वप्नीलने मात्र हात अगदी कमरेवरती ठेवून या मॅच मध्ये तो मात्र कशा पद्धतीने षडयंत्र करेल हे मात्र सांगतोय. ही मॅच, चेंडू आलाय मैदानामध्ये, मॅच ऑन केली जाईल. मॅच बॉल देखील आलाय मैदानामध्ये. अमित एका साईडला आहे. कालच्या दिवसामध्ये बरीच चर्चा या अमित यांची केली. गोलंदाजी त्यांची देखील चांगली राहिली, मात्र इथे हिरे आहेत. प्रत्येक जण इथे तोडीस तोड उत्तर देतोय. प्रत्येक जण इथे मात्र विजयाच्या दिशेने जिंकण्यासाठी आलाय. हा विजय शौर्याचा अलंकार मानला जातो. त्या विजयासाठी प्रयत्न करावाच लागेल आणि प्रयत्न हा झालाच पाहिजे. चांगला चेंडू बाहेर पडला. थोडासा छेडछाडी करण्याचा प्रयत्न, अपील उचलले, दबाव टाकण्याचं षडयंत्र बाहेर काढलंय. तब्बल आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 3 षटकांच्या 31 धावसंख्या जाते 30च्या घरामध्ये. येणारे 12 चेंडू आणि 22 धावेची गरज. जाऊया डीजे वेदूकडे. डीजे वेदू 81-82. वा, एकट्या वेदू 81-82च्या जीवावरती डीजे सोपवला गेलाय. आमचे कवी पतंगरावजी घाडगे सर, वेलकम. आपलं देखील मनापासून अधिक स्वागत आहे. आपण आल्याने देखील या व्यासपीठाची शोभा चांगली वाढली गेली आहे. तुमचं मनापासून अधिक स्वागत KPLच्या या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये. यावेळी मात्र जरूर खेचून काढलाय. जिथे आपण पाहिलं तर अगदी 2 धावा. विकेट किपर्सला देखील विनंती आहे, विकेट किपर काळजी घ्यायची. विकेट किपर अमित, तुम्ही जवळ उभे आहात, काळजी घ्या. सो वॉर्निंग, प्लीज टेक केअर.
2 धावा आता मात्र जरूर ऍड झालेत. तब्बल धाव संख्या 32. येस प्लेयर्स थोडे खाली बसा प्लीज, कारण की थोडस खाली बसून, येस खाली बसून घ्या. हो चेंडू चांगला आहे, विकेट किपर क्लोज आहे. या मॅच मध्ये पुन्हा एकदा शैलूला बाहेर काढलाय. जिथे जिथे रिक्स आहे तिथे शैलूची एंट्री फिक्स आहे, कारण की शैलूने आतापर्यंत या मॅच मध्ये वेगळा यू टर्न दिलाय. व्हॉट अ मॅच. तर दुसऱ्या साईडला दत्ताभाऊ अजूनही मॅच मध्ये एक मास्टरमाइंड कॅप्टन, एक शांत कॅप्टन, संघ मालक स्वतः आहेत. आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती. मी म्हणेल संघाचं नाव पणाला लागलंय यावेळी. तर दुसऱ्या साईडला अमित देखील क्षेत्ररक्षण गरागर फिरवतोय. डीप कव्हरला घेतलं त्याने आतमध्ये. तर दुसऱ्या साईडला कव्हरचा खेळाडू मात्र तो मिड विकेटला ढकलतोय, डीपला ढकलण्याचा प्रयत्न केला जातोय. या मॅच मध्ये अजूनही समीकरण आपण पाहिलं तर येणारे तब्बल चेंडू बाकी आहेत 9 आणि 20 धावा. येणारे 9 चेंडू आणि 20 धावेची गरज. आत्ताचे 2च चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर एक निर्धाव आणि 9 चेंडू 20 धावेची गरज. 10 चेंडू. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो देव माणूस. हो आडव्या बॅटनं डीप स्क्वेअर रिजनच्या बाहेर. व्हॉट स्ट्रोक. पोहोचते 38-38. 52 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. यानंतर खेळवली जाईल पहिली सेमीफायनल. पहिल्या सेमीफायनलचा थरारक नाट्य असेल. प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका. हे नाही पाहिलं तर आणखीन काय पाहिलं. विदाउट तिकीट. ओहो ओहो ओहो, यावी संधी आहे, संधी आहे. पुन्हा मागे टाकले, कमबॅक केला यावी शैलूने. आणि कमबॅक असाच पाहिजे. एक तेरी एक मेरी, टिट फॉर टॅट. तब्बल चेंडू बाकी आहेत अजून 2. येस 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 2 चेंडू अजून बाकी आहे. हो उचलला आडव्या बॅटनं. डीप स्क्वेअर एक रिजन. चेंडू निघून जातोय. मी थांबणार नाहीये, मी मागे वळून पाहणार नाहीये. होय मी आलोय आज मेहनत करण्यासाठी आणि मिळवण्याशिवाय मी मागे वळणार नाहीये, हे मात्र दत्ताभाऊने सांगितलंय. या मॅच मध्ये आता मात्र या टीमचा हुकमी गोलंदाज शैलूवरती केला जातोय प्रहार. वार व्हॉट अ स्ट्रोक. 2 षटकार आले या ओव्हर मध्ये. शेवटचा चेंडू. यावेळी देखील आडव्या बॅटनं जरूर पॅडल स्वीप करून काढला. जिथे आपण पहिले क्षेत्राच्या वेगाने तो थोडा फंबल झाला. पहिली धाव तो वेगाने घेतले. दुसऱ्या धावेसाठी येस नो येस नो. यावेळी त्यांच्या झोनला चेंडू पकडला नाहीये. बॅकअप आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. ओहो काळजाचे टोके चुकलेत. या मॅच मध्ये मयूर थोडासा खाली बसलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दमच लागतो. इतिहास आहे. येणारे तब्बल चेंडू बाकी आहेत 6 आणि 6 चेंडू मध्ये विजयासाठी तब्बल गरज आहे 6 धावेची. 6 चेंडू 6 धावा. डीजे प्रवीण या लगेच. डीजे प्रवीण. येस डीजे प्रवीण आपण या प्लीज.
हॅलो. संपली मॅच, फिनिश, खतम. मयूरने संपवले. फ्रेंड्स फायटर येराड संघ अगदी पुढच्या फेरीमध्ये जातो. मी विनंती करेल शेक हँड करायचं आहे दोन्ही टीम्स. चला शेक हँड करा. दत्ता भाऊ, अमित भाऊ एकमेकांना शेक हँड करा. क्रिकेटचं नातं असंच घट्ट राहील KPLच्या माध्यमातून, कारण की इथे मैत्री आपण जपले, इथे आपण एकमेकांच्या भावना जपलेत. KPL आहे, इथे आपण एकत्र येतो. खूप छान दृश्य बघायला भेटते. दत्ता भाऊ आणि मयूर सर्व खेळाडूंना शेक हँड करून मैदान सोडतायत. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एक चांगला विजय फ्रेंड्स फायटर येराड संघाने मिळवला. थँक्यू सो मच. एक चांगला संदेश दत्ता भाऊ आणि मयूरने दिला. मॅच जरी आम्ही जिंकलो तरी समोरच्या टीमच्या संघर्षाचं आम्ही कौतुक करूनच मैदान सोडणार आहोत, हे दत्ता भाऊ आणि मयूरने सांगितलं. आणि दुसऱ्या दिशेला आपण पाहिलं तर किंग साऱ्या वाजोळी संघाचा मात्र प्रवास इथेच थांबतोय. मॅन ऑफ द मॅच या मॅचचा मयूर, मॅन ऑफ द मॅच. वेलकम मयूर. प्राइज ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते आमचे जिल्हाध्यक्ष सातारा मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय मानवाधिकार संघटना, त्याचबरोबर दक्ष नागरिक संस्था पनवेल नवी मुंबईचे राज्य सदस्य, एक चांगले खेळाडू, एक चांगले फिटनेस असलेलं व्यक्तिमत्व आणि ज्यांना क्रिकेटचीच नव्हे तर इतर खेळांमध्ये देखील ज्यांना चांगला प्रभाव आत्तापर्यंत ठेवून आपल्या फिटनेसवरती जोर दिला असे डॉक्टर सिराजी तांबोळी सर. हेलो 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 माइक चेक. हेलो 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 माइक चेक. हेलो हेलो माइक चेक. हेलो हेलो. थैंक यू.